हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला दिसतच असेल की आजच्या व्हिडिओची सुरुवात ही किचनपासून झाली आहे. म्हणजे आता खरं तर मी शिरा करण्यासाठी आली आहे किचनमध्ये. तसं तर बाकीचा सगळा स्वयंपाक सकाळी झालेला आहे, डबा गेलेला आहे ऑफिसचा. अजून तरी मुलींना व्यवस्थित सुट्ट्या आहेत 15 तारखेपर्यंत. 15 तारखेला शाळा सुरू होतील. मग तिथून पुढे जरा थोडीशी घाई गडबड सुरू होईल. तोपर्यंत थोडं रिलॅक्स आहे. आता सगळा स्वयंपाक झाला, मग मस्त मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि मी करते स्वामींचं पारायण. म्हणजे तसे तर आता मी 11 गुरुवार करणार आहे. आता ते का करणार आहे, कशासाठी करणार आहे, हे मी जेव्हा माझ्या मनातली काहीतरी इच्छा पूर्ण होईल ना तेव्हाच मी ते तुमच्याशी शेअर करेन. तर त्यासाठीच मग पारायण म्हणजे पोथी वाचून झाली की मग प्रसाद करायला, नंतर थोडासा नैवेद्य करायला वेळ लागतो आणि मग मुलींना पण तेव्हा भूक लागलेली असते. सो म्हणून म्हटलं की वाचायला बसायच्या आधीच मी नैवेद्य करून घेते, म्हणजे मग पटकन आरती झाली की नैवेद्य दाखवता येतो. तर चला, तर मग आता शिरा करून घेते मस्तपैकी आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे मी आता रवा भाजायला घेतलेला आहे आणि शिरा थोडाच करणार आहे, कारण खूप कोणी खात नाही जास्त आणि मी तरी एकच वेळ जेवणार आहे. म्हणजे शक्यतो मी दुपारीच जेवणार आहे, कारण मग दुपारी जेवलं की काय होतं की दिवसभर काय खा होत नाही जास्त. म्हणजे कसं असतं आपल्याला की येता जाता काहीतरी तोंडात टाकायची सवय असते आणि मग एकदा व्यवस्थित जर जेवलं तर मग त्यानंतर भूक लागत नाही आणि मग 5 वाजता चहा पिला तरी चालतं फक्त. मग संध्याकाळी मी आता भगर किंवा काहीतरी खाईन. म्हणजे एकच वेळ जेवून उपवास करणार आहे. संध्याकाळी एवढं काही नसतं, नाही जेवलं तरी चालतं म्हणजे तसं. तर चला मग आता रवा भाजून घेते आहे, छान तुपातला शिरा करणार आहे. बघूया मग पुढे. आता खरं तर इथे ना म्हणजे सगळ्या गोष्टी श्रद्धेवर अवलंबून आहेत. म्हणजे हे जे पारायण वगैरे असतं किंवा मग ज्या आपण देवाच्या गोष्टी करतो त्या श्रद्धेवर अवलंबून असतात. म्हणजे याच्यात आस्तिक नास्तिक असा काहीच विषय नाही आहे खरं तर. पण जर आपण एक देवावर श्रद्धा ठेवली, मला तरी असं वाटतं की जर आपण कुठल्याही देवावर, म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की फक्त तुम्ही स्वामींचीच पूजा करा किंवा कुठल्याही एका पर्टिक्युलर एका देवाची करा. तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल, तुम्हाला जे आवडेल त्या देवाची जर तुम्ही देवावर जर तुम्ही श्रद्धा ठेवली ना तर नक्कीच चांगलं होणार. विश्वास ठेवून बघा. खरं तर आपण या सगळ्या गोष्टी आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहेत. म्हणजे श्रद्धा जर श्रद्धेमुळे आपल्या मनाला जर शांती आणि आधार मिळत असेल तर काय हरकत आहे ना या सगळ्या गोष्टी करायला. कठीण प्रसंगात देव आपल्याला धैर्याने उभे राहण्याची शक्ती देतो. देव म्हणजे ती एक पॉझिटिव्ह शक्तीच असते नाही का. खरं तर मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे असं नाही, तर देव माझ्यासोबत आहे. हा म्हणजे माझ्यासोबत नेहमीच चांगलं घडणार आहे, हा आत्मविश्वास आपल्याला मिळतो हे सगळं केल्याने, असं मला वाटतं. श्रद्धेमुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि फक्त आपल्या मनात सकारात्मकताच निर्माण होते. करून बघा तुम्ही पण. तसेच नियमित नामस्मरण आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टींमुळे ना आपलं मन नेहमी एकाग्र राहायला मदत होते आणि तुमच्या मनात अजिबात वाईट विचार येत नाहीत आणि नेहमीच आपण चांगलं करू ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि वाईट विचार येतच नाहीत अजिबात. म्हणूनच देवावर नेहमी विश्वास ठेवा असं मी तरी म्हणेन. म्हणजे श्रद्धा ही काय फक्त म्हणजे चमत्कार घडावा किंवा आपल्याबरोबर काहीतरी चांगलं व्हावं असं नाही, तर तुमच्या मनाला चांगलं वाटावं, तुमचं मन नेहमी पॉझिटिव्ह राहावं यासाठी देवावर श्रद्धा ठेवून बघा. आणि कधीच म्हणजे चमत्कार होण्यासाठीच काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत असं मला नाही वाटत. म्हणजे जीवनातील प्रत्येक परिस्थितीला म्हणजे शांतपणे आणि विश्वासानं सामोरं जाण्यासाठी ना श्रद्धा ही नक्कीच महत्त्वाची असते. खरं तर आता हे श्रद्धा म्हणजे फक्त काय आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे असं नाही आहे. तर देवही आपल्याला तसं देतो. म्हणजे तुम्ही किती मनापासून करताय त्याच्यावर ते सगळं डिपेंड असतं. चला तर मग बघूया. मला तरी हे वाटतं असं आणि मग तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही पण नक्कीच करू शकता. करून बघा मी तरी म्हणेन.
मी स्वामींची पूजा करताना खाली काही मांडत नाही, म्हणजे पाट वगैरे असं, कारण आमच्या देवामध्येच स्वामी समर्थांची मूर्ती आहे, तर वेगळं कशाला परत काय करायचं नाही का. तीच मूर्ती काढून स्वच्छ तिला अभिषेक करून घेतला, म्हणजे आधी दूध दही आणि मग नंतर पाण्याने स्वच्छ धुवून अभिषेक करून घेतला, दिवा उदबत्ती करून घेतली आणि मनापासून नमस्कार केला, सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत असं मागितलं. आणि जेव्हा आपण बघा अशी पूजा करतो ना, तर किती छान दिसतं, किती प्रसन्न वाटतं, छान वाटतं एकदम. छान अशी फुलं वाहून ते स्वामी समर्थांकडे बघतच राहावं असं वाटतं. त्यानंतर छान असं पारायण केलं, म्हणजे पोथी वाचली. पोथी वाचायला कमीत कमी 1.5 तास गेला आणि त्यानंतर मग जप आणि हे सगळे मिळून 2 तास गेले. त्यानंतर संध्याकाळी मग आम्ही दर गुरुवारी, म्हणजे शक्य असेल तेव्हा तेव्हा गुरुवारी, घराजवळच एक स्वामींचं छोटंसं मंदिर आहे, तिथे दर गुरुवारी संध्याकाळी आरती असते, तिथे जातोच आम्ही. मग तिकडून आलो, मग नंतर काय मला शूट करणं झालंच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शूट करायला घेतलं होतं. मावशी येणार होत्या अजून, म्हटलं मावशी यायच्या आधी जरा ह्या ट्रॉलीज वगैरे काढून घेऊया, कारण मग कसं होतं की त्या येऊन गेल्याच्या नंतर ही दिवसभर कामं करायची मग नको वाटतं. त्या असताना सगळं म्हणजे स्वच्छ होऊन जातं, त्या झाडून पुसून काढतात, आपण त्यांना थोडीशी मदत केली की. चलो कहीं दूर हवा के संग, जहां पानी गाए. खरं तर आपण अनेकदा असा विचार करत असतो की आज पूर्ण घर आवरायचं आहे, पण घर मोठं असल्यामुळं किंवा वेळ कमी असल्यामुळं ते काम आपलं नेहमीच पुढं ढकललं जातं. आणि मग मी त्याच हिशोबाने म्हटलं चला आता मी ठरवलं आहे की आता रोज थोडं एक तरी कोपरा आवरेन, म्हणजे तर आज मी पण, म्हणजे आता या आठवड्यात तर तुम्ही 2-3 ब्लॉगमध्ये मागच्या बघितलंच असेल, मी एक दिवस कपाट आवरलं, एक दिवस शू रॅक आवरलं. म्हटलं आज जरा सोफा क्लीन करूया आणि पूर्ण ट्रॉलीज काढून क्लीन करूया. तर ते काय होणार नव्हतं पूर्ण ट्रॉलीज काढणं, तर मी ॲटलिस्ट म्हटलं ट्रॉलीच्या खालचं तरी स्वच्छ करूया आज. तर मला असं वाटायचं की आधी संपूर्ण घर आवरायला खूप वेळ लागतो, पण आता रोज थोडं काम करते, त्यामुळं ना नेहमीच घर स्वच्छ राहतं, कामाचा ताणसुद्धा आपला कमी होतो. अनेकदा आपण मोठ्या कामाच्या विचारानेच सुरुवात करत नाही, अरे बापरे हे एवढं सगळं काढायचं आणि मग होईल की नाही माझ्याच्यानी, हेच विचार आधी आपल्या मनात येतात आणि मग आपण कामाला कधीच सुरुवात करत नाही. पण लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींनी जर तुम्ही सुरुवात केली तर असे म्हणतात की मोठे बदल हे नेहमीच घडून येत असतात. घर आवरणं म्हणजे तर काय फक्त स्वच्छता नाही, तर त्याने आपल्या मनालाही एक मोकळेपणा मिळतो, त्याने आपलं म्हणजे मन स्वच्छ फ्री राहतं, एकदम कसलेही निगेटिव्ह विचार येत नाहीत आणि तुमचा मूड नेहमी ताजातवाना आणि फ्रेश राहतो. चलो कहीं दूर हवा के संग, जहां पानी गाए सुरों के रंग, यारों के संग. जेव्हा आपण सगळं घर एकदा आवरायला काढूया असा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे बापरे हे होईल का नाही, आणि मग आपण 1-2 तासात कंटाळून जातो आणि मग पसारासुद्धा सगळा अर्धवट राहतो. त्यामुळे ना रोज घराचा एक छोटा कोपरा स्वच्छ करायचा, त्याने काय होतं की आपलं मन अगदी फ्रेश राहतं. आणि रोज काय हरकत आहे ना, 10 ते 20 मिनटं द्यायची फक्त. आणि एक छोटा भाग ठरवायचा रोज घरातला की आज मी हे करणार आहे, जसं की आज फक्त मी शू रॅक करणार आहे, उद्या फक्त मी ड्रॉवर्स करणार आहे, किंवा मुलांचे कपाट आवरणार आहे, किंवा किचन ट्रॉलीज करणार आहे. असाच रोज एक भाग स्वच्छ केला ना, घर कायम स्वच्छ आणि व्यवस्थित राहतं. शिवाय कामाचा ताण कमी होतो. एकाच वेळी पूर्ण घर आवरण्याचा विचार करत असाल तर त्या विचारानेच आपल्याला थकवा येतो. पण फक्त एक छोटा कोपरा किंवा एक छोटा भाग आवरायचा जर झालं तर तेच काम आपल्याला किती सोपं वाटतं. घर नेहमी स्वच्छ राहतं आणि घरात पसारा अजिबात साचत नाही. तसेच
अनावश्यक गोष्टी कमी होतात आपल्या घरातल्या. अनेक जुन्या आपण वापरात असलेल्या नसलेल्या गोष्टी आपण काढतो आणि त्या आपल्याला हव्या असतील तर ठेवतो, नसतील तर आपण त्या टाकून देतो. त्याने काय होतं की घरातली जागासुद्धा रिकामी होते. नवीन गोष्टी ठेवायला तिथे आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज येतात आणि त्याचबरोबर वेळेची बचतसुद्धा होते. आता रोज 10 मिनटं दिली तर म्हणजे रोज आपल्याला 10च मिनटं काम करायचे, 10 किंवा 20 मिनटं. तसेच वेळेची बचत होते. जर फक्त रोज 15 मिनटं दिली तर महिनाभरात आपलं संपूर्ण घर मला तरी असं वाटतं की अनेक वेळा आवरलेलं दिसेल. त्यानं आपलं मन प्रसन्न राहील. घरातील वातावरणसुद्धा नीटनेटकं आणि शांत राहील. तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटू पुन्हा पुढच्या छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, काळजी घ्या स्वतःची आणि ब्लॉग बघत राहा. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.